शुभ सकाळ मित्रांनो, नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी गावी आहे आणि गावी आज रात्री भरपूर थंडी होती मित्रांनो. 15 डिग्री सेल्सिअस च्या आसपास थंडी होती. मुंबईला थंडीची सवय नसल्यामुळे ही थंडी खूपच जास्त जाणवते मित्रांनो. तरी पण आज माझी झोप कंप्लीट झालेली आहे मित्रांनो. 9 तास मी पूर्णपणे झोप घेतलेली आहे. मला 2 गोधड्या घ्याव्या लागल्या अंगावरती थंडी सहन करण्यासाठी मित्रांनो. या ब्लॉगमध्ये आपण बऱ्याच गोष्टी बघणार आहेत आज. तर मित्रांनो, हे घरासमोरचं दृश्य बघू शकता, जे मी दरवाजातून कॅप्चर करत आहे. तर अशा प्रकारे मला व्ह्यू आहे. गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर सकाळी सकाळी गरम चहा भेटला की मन एकदम प्रसन्न होऊन जातं आणि थंडीही गायब होते मित्रांनो. ओम नमः शिवाय. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृताम्. ओम नमः शिवाय. शिवलिंगावरती पाण्याचा अभिषेक केल्याने व सकाळी सकाळी देवाचं दर्शन घेतल्यावरती तुम्हाला एक मानसिक ऊर्जा व मानसिक समाधान मिळते. सकाळ सकाळी नाश्ता केला पाहिजे. तर नाश्त्यासाठी मी आज बनवत आहे ओट्स पासून तयार केलेली पेज, जी की आरोग्यासाठी चांगली असते आणि सकाळी सकाळी आपल्याला चांगली ऊर्जा देते मित्रांनो. तर आता आपला नेक्स्ट रुटीन आहे, आपल्या बोलेरो निओला वॉश करायचं आहे. तर चला आपण तिकडेच जाऊया. आजूबाजूचं सुंदर दृश्य तुम्ही बघू शकता. उन्हाची कोवळी किरणे सर्वत्र पसरलेली आहेत आणि श्री निमजाई देवीचं मंदिर दुरूनच दिसत आहे मित्रांनो. ही आहे आपली हिरो पॅशन प्रो. तर ती इथे पार्क केलेली असते मित्रांनो. आणि मित्रांनो, हा एक कुमार जाधव, जो की फोन करत नाही आपल्याला, फोन उचलत नाही, फोनचा रिप्लाय देत नाही, भाव विसरला आपल्याला. तर आपली बुलेरो निओ या ठिकाणी पार्क असते. हा सुंदरसा रस्ता आहे आणि गाडी जरा घाण झालेली आहे मित्रांनो, बघू शकता. तर गावापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर एक असा स्पॉट आहे जिथे गाडी स्वच्छ धुता येते. तर त्याच स्पॉटच्या दिशेने आपण चाललेलो आहे मित्रांनो. तर रस्त्याच्या आजूबाजूला निसर्गाचं सुंदर रूप तुम्ही बघू शकता. तर आपण स्पॉट जवळ आता पोहोचलेलो आहोत मित्रांनो. तर या ठिकाणी एक शेतीसाठी पाणी येतं थोडंसं. तर या ठिकाणी बाल्डीच्या सहाय्याने आपण आपली गाडी धुणार आहोत मित्रांनो. तर आजूबाजूचा निसर्ग तुम्ही बघू शकता. ऊन थोडं वर आलंय त्यामुळे जरा बरं वाटतंय शरीराला, कारण थंडी भरपूर असल्यामुळे खूप थंडी जाणवते मित्रांनो. तर अशा प्रकारे हा व्ह्यू आहे. तर चला गाडी धुवायला सुरुवात करू मित्रांनो. गाडी धुणे हा सुद्धा एक प्रकारचा व्यायामच आहे. सकाळी सकाळी मी माझी गाडी धुतो तेव्हापासून, मी गावी आलेलो आहे तेव्हापासून. तर मित्रांनो, मला एक छोटीशी सुपली भेटलेली आहे, त्याच्यासोबत एक छोटासा ब्रश सुद्धा आहे. अशा प्रकारे आहे. तर तो गाडी साफ करताना जी गाडीमध्ये छोटी मोठी जी धूळ असते त्याला ब्रश साफ करतो आणि या सुपलीमध्ये काढून त्याला आपण बाहेर टाकू शकतो. तर मित्रांनो, 40 मिनिटाच्या मेहनतीनंतर आपली गाडी स्वच्छ धुवून झालेली आहे या ठिकाणी. तर तुम्ही बघू शकता. तर सूर्य थोडा वर आलेला आहे मित्रांनो आणि सूर्यकिरणांमुळे आपली गाडीचे जे मॅटिंग्स आहेत
ते मी धुवून इथे ठेवले होते, तर ते पूर्णपणे सुकलेले आहेत. तर गाडीच्या आतमधून मी तुम्हाला दाखवतो. तर गाडी अशा प्रकारे मी क्लीन केलेली आहे. तर आतला व्ह्यू तुम्ही बघू शकता. गाडी एकदम स्वच्छ झालेली आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्वच्छ सुंदर नितळ झऱ्याचं पाणी, खळखळणारा पाण्याचा आवाज. तर गावचे जे ग्रामस्थ असतात ते या ठिकाणी पाणी पिण्यासाठी थांबतात. व एक छोटासा राऊंड टाईप तयार केलेला आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये हाताच्या साह्याने पाणी पिलं जातं मित्रांनो. सेंटरला जाण्याची गरज नाही आहे मित्रांनो. वॉशिंग सेंटरला तुम्हाला माहिती आहे 300-350 रुपये वॉशिंग जे घेतात मित्रांनो. तर गावच्या साईडला राहिलेल्याचा हाच मोठा फायदा आहे की आपल्याला पाणी मुबलक प्रमाणात मिळतं आणि त्यामुळे आपण त्या पाण्याचा वापर एक सस्टेनेबल लिव्हिंग करण्यासाठी उपयोगी करू शकतो. तर मित्रांनो, वायपरच्या टाकीमध्ये आपण पाणी टाकून घेऊया, जेणेकरून आपल्याला पाणी कमी पडणार नाही वायपरसाठी. कारण गावाला मित्रांनो धूळ भरपूर उडत असते, त्यामुळे जी मेन विंडशील्ड आहे ती खराब होते, त्याच्यावर धूळ बसते. त्यामुळे सारखा वायपर मारावा लागतो व त्यामुळे वायपरमध्ये पाणी ठेवणं गरजेचं असतं. तर हे भरलेलं आहे पूर्णपणे. तर या झऱ्याचं शुद्ध पाणी मगाच्या साह्याने आपण आपल्या या छोट्या स्टोरेज बाटलीमध्ये साठवून घेतो, जेणेकरून हे जे पाणी आहे ट्रॅव्हल करताना उपयोगी पडतं. आरोग्यासाठी जे मिनरल्स हवे असतात ते या पाण्यामध्ये भरपूर असतात. तर ही आहे आपल्या गाडीसाठी रुबाबदार पार्किंग, ज्याचे चार्जेस द्यावे लागत नाहीत मित्रांनो. तर घरासमोर मित्रांनो अशी माकडे येतात. तर आपण फुल फॉरेस्ट एरियामध्ये राहतो विथ द फ्लोरा अँड फन्ना. तर अजून एक माकड तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आपल्या घराच्या आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण आहे. तिथे नैसर्गिक प्राण्यांचा वावर आहे मित्रांनो. तर माझा दुसरा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.